नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भात. उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकरांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरेंची उपस्थिती आहे. रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट मात्र थोडक्यात हुकली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेश, उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि त्या लग्न सोहळ्याला राज ठाकरेंची उपस्थिती. सागर, जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर कितीही टोकाचे राजकीय मतभेद किंवा कटुता असली तरी कौटुंबिक स्नेह जपणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तीच आपल्याला अनेकदा राजकीय कुटुंबांमध्येही बघायला मिळते. मग ते पवार कुटुंब असो किंवा ठाकरे कुटुंब असो. काल एक असाच सोहळा पार पडलेला आहे. उद्धव ठाकरेंचा कौटुंबिक सोहळा होता आणि त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांचे सुपुत्र शौनक यांचा विवाह सोहळा काल वांद्रे पूर्व येथील ताज लँड हॉटेल या ठिकाणी पार पडला आणि या सोहळ्याला स्वतः राज ठाकरे उपस्थित राहिले. रश्मी ठाकरे त्यांचं आवर्जून स्वागत केलं. ही सगळी दृश्य फोटोच्या स्वरूपात पाहायला मिळते. TV9च्या दर्शकांसाठी आपण ही सगळी दृश्य दाखवतो आहे. पण हे सगळं लग्न समारंभ सोहळा सुरू असताना जी उत्सुकता होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटले का, तर नाही. ही भेट मात्र थोडक्यात हुकली आहे. राज ठाकरे येण्याआधी 5 मिनिटं उद्धव ठाकरे हे या सोहळ्यातून निघाले होते. पण अलीकडेच पवारांचा वाढदिवस होता. त्यावेळेस अजित पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलं होतं. आणि ठाकरे कुटुंबांचंही जेव्हा कुठलाही कौटुंबिक सोहळा असतो तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब एकत्र पाहायला मिळतं. हा जो राजकीय मतभेद असले तरी एक कौटुंबिक स्नेह पाळण्याचा आणि ती महाराष्ट्राची परंपरा आहे ती राखण्याचा नेहमीच राजकारणी प्रयत्न करताना दिसतात. नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.